अनुप्रिया, नीच माणसांनो, आज काय हसायचंय ते हसून घ्या. त्या निष्पाप जनतेच्या चपलांनी असं थोबाड फुटेल की रडायला सुद्धा वेळ मिळणार नाही तुम्हाला. या अनूचं नक्की काहीतरी चाललंय. कसं कळणार? ती काही स्वस्त बसणारातली बाई नाही. एक नंबरची धडपडी आहे. काही ना काहीतरी प्लॅन चालूच असणार आहे तिच्या डोक्यात. पण काय असणार आहे कसं कळणार मला? रूम मध्ये जा. एवढ्या रूम मध्येच होतो. बोर झालं म्हणून टीव्ही लावला तर तू टीव्ही पण बंद केलास. रिमोट दे. प्रथम माझं डोकं दुखतंय, रूम मध्ये जा. डोकं दुखतंय ना, मग तू जा ना तुझ्या रूम मध्ये. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? असंही एरवी तासन तास त्या मोबाईलवरच गेम खेळत असतोस ना. रूमच्या बाहेर पण पडत नाहीस. मग आज काय झालंय तुला? गेम खेळायला मोबाईल पाहिजे ना. मोबाईलला काय झालंय? कुठे आहे मोबाईल? आई, आई काय? आई हरवला माझा फोन. काय? फोन हरवला म्हणजे? असं कसं काय हरवला? कुठे हरवलाय माहिती असतं तर मीच शोधला असता ना. प्रथम उद्धटपणे बोलायचं नाही माझ्याशी. फोन कुठे हरवला तेवढं सांग. काकू तू किती प्रश्न विचारतेस. आगाऊपणा करून झाला. आता सांगशील फोन कुठे आहे? एकतर ना तुझ्या बापाकडे, तुझ्या बाबांकडे साधा मोबाईलचा चार्जर विकत घ्यायला पैसे नाहीयेत, कळतंय प्रथम? मोबाईल बिबाईल मिळणार ना तर विसरून जा, कळलं? ते बघू नंतरच्या नंतर. आधी मला टीव्ही बघू दे. ए काय झालं या मुलाला? मोबाईल म्हणजे याचा जीव की प्राण. जरा कुणाला याच्या मोबाईलला हातही लावू देत नाही हा. आणि तो हरवलाय तरी एवढा शांत आहे. नाही, नक्की नक्की काहीतरी गडबड आहे. ह्या मायलेकांचं नक्की काहीतरी सुरू आहे आणि मला याचा शोध लावायलाच पाहिजे. प्रथमचा फोन शोधावाच लागणार. ये 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 अनु, ये बस.